काँग्रेसतर्फे साताऱ्यात वोट चोर गद्दी चोर कार्यक्रम। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस व युवक काँग्रेसतर्फे साताऱ्यात वोट चोर गद्दी चोर व सही मोहीम कार्यक्रम राबवण्यात आला। साताऱ्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सध्याचे सरकार वोट चोरी करून जनादेशाचा अपमान करून सत्तेत बसलेले आहे हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वोट चोर गद्दी चोर अशी घोषणाबाजी तसेच नागरिकांच्या याबाबत सही अशी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि सध्याच्या सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी सही करून आंदोलनाला भक्कम पाठिंबा दर्शवला। या सही मोहिमेला जनतेने उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला। कार्यक्रमादरम्यान अलीकडे सातारा तालुक्यातील सासपडे गावात केवळ 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि निर्घृण हत्येचा तीव्र निषेध करण्यात आला। या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला असून महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे यावर संशय व्यक्त करण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे। महिला काँग्रेसने या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। महिला काँग्रेसच्या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये राजकीय जागरूकता, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीचा संदेश पसरवण्यात आला। यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या सुषमा राजे घोरपडे, प्राची ताकतोडे, अनिता जाधव, अनिता भोसले, शोभा गोळे, धनश्री मालुसरे, अनिता मिरेकर, हजरा शिकलगार, सविता राठोड, प्रणिती चव्हाण, शहनाज इनामदार, प्रिया चौगुले तसेच अनिता जाधव उपस्थित होत्या। महिला कांग्रेसचा विजय हो, महिला कांग्रेसचा विजय हो। संध्याताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संध्याताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय हो, राहुल गांधींचा विजय हो। वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर, वोट चोर गद्दी चोर। जिल्ह्यातील सासपडे या गावामध्ये काल 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या करण्यात आली, तिच्यावर अत्याचार करण्यात आला। हा आरोपी आहे तो त्यांच्या गावातलाच आहे आणि ह्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची होती हे पोलिसांना पूर्वी माहिती होतं, तरी देखील त्याच्यावर कठोर शिक्षा करण्यात आली नाही आणि त्यानं शेवटी त्याची क्रूरता वाढल्यानंतर काल आर्या चव्हाण या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा डोक्यात वार करून तिचा दुर्दैवी मृत्यू केला। किंबहुना त्याला फाशी व्हावी ही आमची सर्व साताऱ्यातल्या महिलांची मागणी आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हे सरकार हे अपयशी सरकार आहे। महिलांची न्याय व्यवस्था असेल, सुरक्षा असेल, त्याच्यामध्ये अतिशय हलगर्जीपणा केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांची हत्या होत आहे, त्यांच्यावर वारंवार अत्याचार होत आहेत आणि या अत्याचार रोखण्यामध्ये पोलीस प्रशासन असक्षम ठरलेलं आहे। त्यामुळं माझी अशी विनंती आहे प्रशासनाला आणि पोलीस अधीक्षकांना की त्या नराधमाला तुमच्या ताब्यात न घेता आमच्या सातारा जिल्ह्यात